हाय, बोल. मी बोलू? माहितीये तुला मी काय बोलणार आहे ते. तू सांगितलंस का घरी? माई, अमृता, वर्षानुवर्षाची माझी सवय, पण मी मात्र आज भान नाही ठेवू शकले. तुळशी जवळ दिवा लावायचा. आणि तू कुठून राखलंस इतकं भान? तुझ्या आयुष्यात आता फक्त अंधार भरलाय, पण तरी सुद्धा तू नाही नेम चुकवलास. माझा, या घराचा कुठून आणलंस इतकं धैर्य? आई, जोपर्यंत मी तुम्हाला दिलेल्या शब्दाला जागते ना, आणि सून म्हणून माझ्या कर्तव्यात कसूर करत नाहीये ना, तोपर्यंत माझ्या आयुष्यात अंधार पडणार नाही. खात्री आहे मला. आई, अक्षय सुद्धा आमचं लग्न मान्य करेल. आणि सगळं उजळून जाईल. बरं झालं, माई खालीच आहे. आत्ताच क्यू बद्दल सगळं सांगून टाकतो. आत्ताच. नाही साधना, हा क्षण राग व्यक्त करण्याचा नाहीये, राग घेण्याचा आहे. अगं, अक्षय कसाही वागला असला ना, तरी तो आता आपल्या घरी परत आलाय, हे महत्वाचं आहे. शांत राहा आणि त्याला मोठ्या मनानं सामावून घे. आई, म्हणाले होते ना अक्षय येईल. मी जेव्हा आमचं लग्न स्वीकारलं नव्हतं, तेव्हाही मी अक्षयची हमी दिली होती तुम्हाला. आठवतंय ना? एकदा अक्षयच्या बाजूने विचार करून बघा ना. त्यालाही खूप अवघडच होतं ना सगळं.
घरी जा आणि सांगून टाक सगळ्यांना की मी आता फक्त माझ्या कियारा सोबतच राहणार आहे. माई, काही बोलू नकोस. माई मला अय्या, अक्षय भाऊजी, अण्णा, आई, बाबा, भाऊजी घरी आलेत. माई नको, माई मला प्लीज पुन्हा नको अडकवस तू भावनेच्या बंधनात. मला तुला सगळं खरं सांगायचंय माई. मी तुला नाही दुखवू शकत परत आता. ही अशा पद्धतीची मीटिंग भरलेली असताना या क्षणी यू बद्दल सांगणं डेंजरस आहे. सगळ्यात आधी अमृताला विश्वासात घेऊन सांगेन, मग सगळ्यांना कसं सांगायचं हे नंतर बघेन. आता नीट वागा, किंमत करायला शिका माणसांची. नाही, मला अजिबात रोखू नका तू. का वागण्याची पद्धत झाली? तुम्ही आधी शांत व्हा बघू. तो घरी परत आला यातच सगळं आलं नाही का हो? आणि त्यालाही त्याची चूक उमजली आहे, म्हणूनच तर तो घरी परत आला ना. हो ना रे अक्षय? तोंडातून अक्षर निघतंय का बघा. माझा नाही विश्वास. अण्णा, माई म्हणतायत ना, बरोबर आहे. आता आलाय ना तो परत. सगळे खूप आनंदी आहेत. किती छान झाली पुनर्भेट. हो ना अक्षय? मग आता काय ठरवलंय? मी निक्षून सांगतोय, हे असलं वागणं मला अजिबात खपणार नाही. लक्षात ठेव अक्षय. बरोबर बोलतायत अण्णा अक्षय. अरे हा काय पोरखेळ लावलाय? अरे गप्प का, आता बोल ना काहीतरी. अक्षय, अक्षय, अहो, आण लवकर. बाबा, प्लीज रागवू नका ना. दिवसभर वणवण फिरत होत्या होय. यांनी काही खाल्लं असेल, प्यायलं असेल, काहीच माहिती नाही. आपण नंतर शांतपणे बोलूया का? यांना थोडा आराम करू द्या. अण्णा प्लीज. याला म्हणतात शहाणपणा, धोरणीपणा. जरा शिका तिच्याकडून. अमृता, तुम्ही दोघेही जाऊन आराम करा. तूही तणावातून गेलीस दिवसभरात. जा, आराम करा. हं,
भाग्यश्री, या दोघांसाठी सूप करशील का ग तू? हो माई. मी येते तुझ्या मदतीला. देवासमोर साखर ठेवते आणि येते. हा, चल. काय करायचं काय या नक्कीचं? नवऱ्याने टाकलंय तरी गेली त्याच्या मागे मागे मागे. एवढंच खोकला तो खळखळकलं की पाणी देऊ मोठी पाणी देणारी. मला अक्षयची पण कमाल वाटते. एवढी संधी असताना कियाराबद्दल काहीच असं नाही बोलला. पण बोलावंच लागेल त्याला. आज नाही उद्या बोलावंच लागणार. जरा धीर धर ग. ए वसुदे, थोडासा धीर धर. सब्र का फल मीठा होता है की नाही? मग तू बरी आहेस ना? हो, बरं झालं तू घरी आलास. घरचे खूप काळजी करत होते. हे काय काय झालं हाताला? बघू बघू. मिरच्या. तुला कळलं? न कळायला काय झालं? तुला मिरच्यांची ॲलर्जी आहे माहितीये मला. विसरलो नाहीये मी. तुला एकदा मी प्लास्टिकच्या पिशव्यांचे हँडग्लोव्स बनवून दिले होते. विसरलीस? मी मलम लावतो. किती सॉलिड होतो ना रे आपण. म्हणजे हट्टेल ते करायचो. आपल्याच धुनकीत असायचो आणि किती ऍडजस्ट करायचो. मेन म्हणजे आपल्यामध्ये कुठली लपवाछप्पी नव्हती. हा, फक्त घरच्यांपासून बऱ्याच गोष्टी लपवायचो. अरे पूर्वीच बोलतेय मी. तू जेव्हा कियाराला भेटायला जायचास तेव्हा आपण घरच्यांपासून लपवायसाठी काय काय बोलायचो. माईने औषधांची आठवण करून द्यायला पाठवलं. अक्षय दादा काही म्हणाला? हाय, बोल. मी बोलू? माहितीये तुला मी काय बोलणार आहे ते. तू सांगितलंस का घरी? नाही, अजून नाही सांगितलं. पण सांगणार आहे. वेटिंग फॉर द राईट टाइम. यार अक्की, तू नेहमी असाच करतोस. सांगतो म्हणतोस आणि काहीतरी एक्सक्युजेस देत बसतो. लाईफ हॅज चेंज्ड अक्की. खूप वाट पाहिली यार मी तुझी. आज काहीही झालं तरी घरी सांग. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, मी जे काही सहन केलंय ना ते फक्त तुझ्यासाठीच केलंय रे.
आय नो की यू डोंट वरी, सगळं ठीक होणार आहे. पण तेव्हा वाटलं नव्हतं तुला मिळवण्यासाठी मला एवढं काही सहन करावं लागणार आहे. आय थिंक आई एम पेइंग अ प्राइस नाउ. बहुत कीमती है यार तू तो. आणि तू अनमोल आहेस माझ्यासाठी. यावेळेस कोणती चूक होणार नाही, काही काळजी करू नकोस. आणि आपण कायमचे एक झालो ना की सगळ्याची परतफेड होईल. आय नो, पण आता लवकर ये. तर वाट बघण्याची जास्त एनर्जी नाहीये माझ्यात. येस, लवकरच भेटणार आहोत आपण. गुड नाईट बेबी. लव्ह यू. लव्ह यू टू. गुड नाईट. हे काय, झोपली? झोपली. औषधाचा इफेक्ट. डॉक्टरांनी जरा स्ट्रॉंग औषध दिलंय तिला. आता झोपली. दादा, काळजी घे तिची. तिला त्रास होईल असं काही बोलूही नकोस आणि वागूही नकोस प्लीज. गुड नाईट. गुड नाईट. अमृताला जे काही सांगायचंय ते उद्या सकाळीच सांगेन, पण तिचं मन न दुखवता खूप हळुवारपणे सगळं सांगावं लागेल. बडी, यू हॅव डन सो मच फॉर मी. अ बिग 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 थँक्स टू यू. माई, अमृता बहिणीला औषध दिलं मी. अक्षय दादा पण होता खोलीत, पण मला अमृता बहिणीच्या चेहऱ्यावर किमान हसू तरी दिसलं. माई, माई, हा? अगं मी तुझ्याशी बोलते. एवढं काय वाचण्यात हरवून गेली आहेस? विभावरी पंत आहेत ना, त्यांचा लेख आलाय आज, तो वाचते. अच्छा, त्या माहिती आहेत मला. सध्या आमच्या युनिव्हर्सिटीमध्ये त्यांचीच चर्चा सुरू आहे. अगं काही भीषण स्टेटमेंट्स असतात त्यांच्या बायकांबद्दल, एकदम जुनाट विचार. आजकालच्या टॅटू काढणाऱ्या मुलींना ना संस्कार मनावर गोंधून घ्यावेसे वाटत नाहीत. पण जर नीट विचार केला, समजून घेतलं तर कळेल त्यांची दुसरी बाजू. पण माई, मला अक्षय दादाची दुसरी बाजू काय आहे हा प्रश्न पडलाय. नाही म्हणजे त्याचा काही भरवसाच नाहीये ग. क्षणात हे टोक तर क्षणात ते टोक. घरात एवढा तमाशा घालून निघून गेला, नाही म्हणजे घरी आला तो परत. पण माई आता तरी अक्षय दादा अमृता वहिनीशी नीट वागेल का? नाही, मला तर खूप भीतीच वाटते ग. तू खडसावून विचार ना त्याला, तो नक्की आता काय करणार आहे. ते त्या परमेश्वरालाच ठाऊक. दिसतं तसं नसतं असं आपण नेहमीच म्हणतो, पण इथे मात्र जे दिसतं तेच असतं. इथे म्हणजे कुठे? बिग बॉसच्या घरात. पहा बिग बॉस आपल्या मराठीत 15 एप्रिलला संध्याकाळी 7 वाजता. आता बिग बॉस म्हटलं की चर्चा तर होणारच.